मित्र हो, माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती आणि या समितीचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय बाळासाहेब धाईंजे, आमचे मित्र ॲडव्होकेट अविनाश काले सर, त्यांचे इतर सगळे सहकारी, त्याचबरोबर दलित महासंघाचे माझे सहकारी राजाभाऊ खेलारे, केरबा लांडगे, सोलापूर जिल्हा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, बहुजन समता पार्टीचे आमचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खेलारे, पुणे जिल्हा दलित महासंघाचे आमचे सहकारी छगनराव गायकवाड, उपस्थित सर्व कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्ष असेल, इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर नेते, दलित पॅन्थरचे जुने जाणते चळवळीतले खंदे कार्यकर्ते, नेते, मार्गदर्शक, सन्माननीय गायकवाडकर आणि पत्रकार. खरं म्हणजे पत्रकारिता किती अवघड असते याचा अनुभव मी स्वतः अनुभवतच असतोय. कारण दलितांचे कार्यक्रम म्हणजे सभाच असते, ती पत्रकार परिषदेचं स्वरूप राहत नाही, ते सभेचं स्वरूप येत असतं. एवढं सगळं साठलेलं आहे, एवढी प्रचंड चीड आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण ह्याच्याबद्दल काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे. परंतु ज्यांनी काही इथं विचार मांडले ती माणसं या तालुक्यातली, चळवळीतली, जिल्ह्यातली महत्त्वाची माणसं आहेत. तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्राला मार्गदर्शन करू शकतील इतक्या क्षमतेची ही सगळी मंडळी असल्यामुळं त्यांनी ही बोलावं आणि मी ऐकावं असंच मला त्यावेळेला वाटत होतं. परंतु नंतर त्यांनी लवकर थांबावं असंही मला वाटायला लागलं, कारण मी कधी बोलणार असाही माझ्या पुढे प्रश्न होता. तर थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून इथल्या पत्रकारांशी बोलण्याची मला संधी मिळालेली आहे, म्हणून आपल्या सगळ्यांच्या आभार. मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी या सामाजिक राजकीय पक्ष संघटनेबरोबरच समतावादी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून मी साहित्यिक चळवळीमध्ये सुद्धा 2 पावलं चाललेलो आहे. अनेक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामधलं मी फक्त एकच नाव घेतो की नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जे संपन्न होत असतं आंबेडकरमध्ये साहित्य संमेलन, तर त्याचाही मी अध्यक्ष होतो. आणि माझं ते अध्यक्षीय भाषण पुस्तक रूपानं प्रकाशित झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जगातले धर्म बरखास्त करूया. अण्णाभाऊ साठेंचा फोटो जरी आम्ही लावला, 90च्या आधीची गोष्ट आहे, तरी सुद्धा आम्हाला भांडण करायला लागायची. परंतु आज चित्र बदललेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल इतके समज गैरसमज असायचे की त्याविषयी मी पुस्तक लिहिलं, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, की जे पुस्तक नांदेड विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला संदर्भ ग्रंथ म्हणूनही घेतलेला आहे. आणि अण्णाभाऊंच्या साहित्याची चिकित्सा बाबुराव गुरवांच्या नंतर करणारा मी दुसरा माणूस आहे. मी एवढंच सांगेन की फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंचा जो समतावादी विचार आहे, हा विचार खरं तर संविधानाच्या रक्षणाचा विचार, मानवतेच्या हक्काचं रक्षण करणारा विचार. आणि म्हणून आमच्या जाती कुठल्या आहेत हा भागच माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. आमचा विचार कोणता आहे हा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पक्ष संघटनाचेही आमचे सहकारी आज एका मूलभूत प्रश्नावरती चिंतन करण्यासाठी किंवा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत. पहिल्यांदा मी आपल्याला एक गोष्ट सांगेन की भारताचं संविधानामध्ये कलम 330 जे आहे ते 330 कलम दलितांच्या म्हणजे अनुसूचित जातीच्या राजकीय हक्कांसाठी आहे. आणि 332 कलम हे अनुसूचित जमातीच्या राजकीय हक्कांसाठी आहे. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की दलितांचे, आदिवासींचे राजकीय हक्क आहे ते त्यांनाच मिळाले पाहिजे असं आमचं संविधान म्हणतंय.
आणि त्या पद्धतीनं 1950 पासून 52 पासून ज्या निवडणुका सुरू आहेत त्या या सगळ्या समाज घटकांचं संरक्षण करत होत आलेले आहे. परंतु अलीकडे काही वर्षामध्ये दलितांच्या राजकीय हक्कांची अक्षरशः चोरी होत आहे. दलितांच्या राजकीय हक्कावर अतिक्रमण होत आहे. दलितांच्या राजकीय हक्कावरती गदा आणली जात आहे. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न होत आहे आणि दलित काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. माझा सक्रिय राजकारणामध्ये 1999ला सहभाग झाला. दलित महासंघाची स्थापना 1992ची आणि मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये जो आलो तो 1999ला. 2000 साली आपल्याला माहित आहे की मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्रभर फिरायची, काम करण्याची, समाजाला संघटित करण्याची संधी मला मिळाली आणि ही संधी शरद पवार साहेबांनी दिली. 1999ला काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता आणि दलित महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य केलं होतं. त्यावेळेला शिवाजी पार्कवर झालेली जी प्रचंड सभा आहे ती मला आजही आठवते. म्हणजे शिवाजी पार्कचं मैदान भरवणारे जे लोक आहेत त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणजे ही सगळी मोठीभर मंडळी आहेत. ही शरद पवारांचं नेतृत्व म्हणजे त्या काळात देशाचं नेतृत्व वाटत होतं आणि त्या सगळ्या लोकांना शरद पवार म्हणजे पुरोगामी नेता, दलितांच्या न्याय हक्कासाठी लढणारा, बोलणारा नेता, संविधानाची बाजू घेणारा नेता, अशी आपली सगळी म्हणजे आमची तरी तशी धारणा होती आणि म्हणून आम्ही शरद पवारांना सहकार्य केलं. आणि शरद पवार आणि काँग्रेसमध्ये जरी फूट झाली असली तर 99ला पुन्हा हे दोन्ही एकत्र आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. शरद पवारांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांमध्ये मी एक आहे. त्यांचा आदर करणाऱ्या लोकांच्या मध्ये मी एक. परंतु 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2 विधानसभा मतदारसंघामध्ये अशी भूमिका घेण्यात आली की ती संविधानाच्या विरोधात आहे असं मला वाटतं. 2019ला माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकर या व्यक्तीला दिलेली राष्ट्रवादीने उमेदवारी आणि मोहोळ मतदारसंघामध्ये यशवंत माने यांना राष्ट्रवादीकडून दिलेली उमेदवारी, या दोन्हीही उमेदवाऱ्या दलितांच्या राजकीय हक्कावर अतिक्रमण करणाऱ्या आहेत असं मला वाटलं. या संदर्भामध्ये मी शरद पवार साहेबांच्या बरोबर हुज्जत घातली, अजितदादांच्या बरोबर चर्चा केली, जयंत पाटलांच्या बरोबर चर्चा केली की या जागा तुम्ही दलितांच्या आहेत आणि दलितांसाठीच त्या राहिल्या पाहिजे. माळशिरसमध्ये तुम्ही राष्ट्रवादीचा तुमचा कुणीही माणूस द्या, मातंग द्या, बौद्ध द्या, महार द्या, चांबार द्या, ढोर द्या, होलार द्या, कुणीही द्या, तुमच्या घरातल्या गडी चाकरीचा असला तर त्याला द्या, तुमच्या गाडीचा ड्रायव्हर द्या, तुमच्या विश्वासातला द्या, पण दलितांच्या जातीच्या बाहेरचा देऊ नका. परंतु आमचा आवाज चालला. पवार साहेबांनी ज्यांच्यावर आम्ही जवळपाळ प्रेम केलं, आमच्या हक्काचं रक्षण करणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं, त्यांनी आमचा आवाज ऐकून घेतला नाही, दखल घेतली नाही. त्यांनी माळशिरसमध्ये उत्तम जानकरला उमेदवारी दिली की जे धनगर समाजात, आणि मोहोळमध्ये यशवंत माने हे कैकाडी समाजाचे आहे. कैकाडी समाज हा विदर्भामध्ये एससी मध्ये आहे, इतर ठिकाणी एनटी मध्ये आहे. आपल्याकडचे काही लोक, कैकाडी लोक विदर्भात जातात, तिथं दाखला काढतात
आणि परत पश्चिम महाराष्ट्रात निवडणुका लढवतात. पुण्यामध्ये अशाच एका कैकाडी माणसानं नगरपालिकेचं नगरसेवक पद घेतलेलं होतं. तो 5 वर्ष नगरसेवक राहिला. शरद पवार साहेब 60 वर्ष राजकारणात, देशातले ज्येष्ठ नेते. नुकताच त्यांचा 85वा वाढदिवस झाला. मी त्यांना वाढदिवसासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझ्या स्टेटसला मी शुभेच्छा दिल्या. शरद पवार साहेबांच्या बद्दल मोठेपणानं लोक सांगतात की वाड्या वस्तीवरच्या कार्यकर्त्याला सुद्धा नावानं हाक मारणारा नेता म्हणजे शरद पवार. जो नेता गावागावातल्या लोकांना नावानं ओळखतो म्हणजे त्यांना त्याची जात माहितीच असली. उत्तम जानकरना उमेदवारी देताना शरद पवारांना हे माहीत आहे की जानकर धनगर आहे, तरी सुद्धा शरद पवारांनी धनगर समाजातल्या व्यक्तीला दलितांच्या जागेवर ही दलितांच्या बद्दल केलेली शरद पवार साहेबांनी केलेली बेईमानी आहे. ही संविधानाच्या विरोधातली कृती आहे. आणि म्हणून शरद पवारांच्या एकूणच राजकीय भूमिकेबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला. मी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर होतो. त्यांच्याबरोबरचे मी संबंध तोडले 19ला, 20 वर्षानंतर. आणि राजकारणामध्ये या भूमिकेला विरोध करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाला सपोर्ट केला 1919. परत 2024च्या निवडणुका आल्या. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणांना जेव्हा अमरावतीची उमेदवारी द्यायचा भूमिका आली, नवनीत राणांच्या कास्ट सर्टिफिकेट बद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह होतं. त्यावेळेला नवनीत राणाच्या मुद्द्यावरती आणि भाजपनं सोलापुरात दिलेल्या आपल्या जय सिद्धेश्वर स्वामी या दोन्ही जागेच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशीही निवाद घातला परवा. अगदी फडणवीस साहेब की तुम्ही देऊ नका, तुम्ही कुणालाही द्या. लोकसभेला तुम्ही उमेदवारी देताना कुठल्याही दलिताला द्या. तुमच्या लाडका कोण असेल त्याला द्या. तुमचा जो कोणी विश्वास त्याला द्या, पण जाती बाहेर देऊ नका. योगायोगानं सिद्धेश्वर स्वामीला त्यांनी उमेदवारी दिली नाही. मला वाटतं 24ला दिली नाही. आणि त्याच्यानंतर मग इथं राम सातपुतेला मला वाटतं तिथं उमेदवारी दिली. आणि नवनीत राणाचं सुप्रीम कोर्टानं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं. पण या सगळ्या जात चोरीच्या प्रकरणावरती मी स्वतः पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं. चुकीची गोष्ट. म्हणजे ते माझं आंदोलन सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात होतं. काँग्रेसच्या विरोधात होतं, राष्ट्रवादीच्या विरोधात होतं, बीजेपीच्या विरोधात, सर्व पक्षांच्या विरोधात होतं. सर्व पक्षांना मी हे सांगत होतो की तुम्ही तुमचा उमेदवार ओरिजिनल जो आहे त्या कॅटेगरीतून त्याला द्या. एवढं सगळं होऊन सुद्धा सांगायला हरकत नाही, उमरग्याला विधानसभेच्या निवडणुकीत डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी याला बीजेपीकडून आणि त्या जनस्वराज्य पार्टीकडून उमेदवारी दिली. जनस्वराज्य पार्टी जी आहे विनय कोरेंची, ती अलायन्स मध्ये बीजेपीच्या महायुतीवर. त्यांनी विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीला उमेदवारी दिली. मी स्वतः विनय कोरेंच्या बरोबर चर्चा केली. मी स्वतः बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली की हे काय चाललंय. आणि मला आनंद आहे की विरूपाक्ष जो स्वामी आहे शिवाचार्य त्यांची उमेदवारी त्यांनी मानली. मी एक प्रेस नोट बनवली होती त्यावेळी. जी गोष्ट फडणवीस साहेबांनी आणि जनस्वराज्य पार्टीचे विनय कोरेंनी केली ती शरद पवारांना विजय मोहिते पाटलांना का करता आली, पण ती झाली नाही वस्तू. असो, मी हा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की सर्वच पक्षामध्ये, सर्वच राजकीय पक्षाचे लोक दलितांच्या राजकीय जागेवरती अतिक्रमण करतायत. त्यामध्ये एकच पक्ष आहे असं नाही. मूर्तिजापूर म्हणून जी काही मतदारसंघ आहे बुलढाण्याजवळ, अकोला मतदारसंघामध्ये मूर्तिजापूरला
तर तिथं प्रहार संघटनेच्या वतीनं त्या जागेवरती उत्तर प्रदेश मधल्या एका माणसाला, त्यानं चर्मकार समाजाचं सर्टिफिकेट आणलंय, त्याला उमेदवारी दिली. तो उत्तर प्रदेशचा आहे आणि तो एकटाच त्याच्या घरामध्ये चांभार. त्याचे भाव सगळे मारवाडी आहेत, चुलते मारवाडी आहेत, बायको मारवाडी, सगळे मारवाडी, घरात एकटाच सांबार आहे. निषेधार्ह म्हणजे चीड आणि संताप आणणारी गोष्ट आहे. पण उमरग्यामध्ये आमच्या सांगण्यावरून जनसुराज्य पार्टीच्या विनय कोरेंनी वगैरे उमेदवारी मागे घेतली त्या देगलूर मतदारसंघामध्ये, नांदेड जिल्ह्यात. पण शिवसेनेच्या उबाठा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमरग्यामध्ये मात्र प्रवीण वीरभद्र स्वामी या लिंगायताला उमेदवारी दिली. आता तो आमदार झाले. आमची ही माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती आहे. पण मी थोडंसं महाराष्ट्रात बोलतो. मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद तथा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या राखीव मतदारसंघामध्ये प्रवीण वीरभद्र स्वामी हा लिंगायत बेडा जंगल सर्टिफिकेट काढून तिथं उमेदवार त्यांनी बनला. शिक्षक आहे, तिथं तो आमदार झालेला. लोकसभेला लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे याला काँग्रेसने उमेदवारी दिली. तो लिंगायत आहे, जंगम आहे, त्यानं वेडा जंगम सर्टिफिकेट घेतलं. आता तो खासदार आहे. त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेलेले. आपले जे सोलापूरचा जो स्वामी होता जयसिद्धेश्वर स्वामी, त्याच्या विरुद्धही कोर्टात गेले. पण निकाल 5 वर्षांना लागतोय, तोपर्यंत 5 वर्ष संपली गेली. दुःख या गोष्टीचं आहे की राजकीय पक्षाचे नेते आम्हाला न्याय देत नाहीत, धनदायिका जाती न्याय मिळू देत नाही आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्हाला वेळेत न्याय मिळत नाही. त्यामुळे न्याय मागायचा कुठं? आणि म्हणून जनतेचा लढा याला दुसरा कुठलाच पर्याय उरत नाहीये. जसं मराठवाड्यामध्ये उमरग्याचं एक संशयास्पद तो जो स्वामी आहे, मी आता सांगितलं, शिवसेना उबाठा करून आलेला आहे. इथं धनगर समाजाचे उत्तम जानकर माळशिरस म्हणून आहे. त्याच पद्धतीनं फलटणमध्ये सुधाकर पाटील सचिन हा धनगर समाजाचाच आहे, त्याने खाटीक सर्टिफिकेट घेतलेला. आपण सगळे अभ्यासू पत्रकार आहे म्हणून फक्त एकच गोष्ट बघतो की भारतामध्ये ज्या एकूण अनुसूचित जाती आहेत त्यामध्ये धनगर खाटीक नावाची कुठंही जात नाही. धनगर खाटीक ही जातच नाहीये. खाटीक नावाची जात आहे. महाराष्ट्राची जी यादी आहे अनुसूचित जातीतल्या जातींची, एकूण 60 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, 59. तर या एकूण 60 जातीमध्ये 9 नंबरची जी जात आहे ती बेडा जंगम म्हणून आहे. 9 नंबर आणि 31 नंबरला खाटीक आहे. धनगर खाटीक जातच नाहीये. भारताचीही तुम्ही जर यादी बघितली अनुसूचित जातीची, धनगर खाटीक कुठंच नाहीये. मग हा जर धनगर खाटीक आहे तर खाटीक दाखला मिळतोच कसा? आणि 34 नंबरला एक जात आहे, ती जात फार वापरली जाते, लिंगायत लोक, लिंगडेर नावाची जात. विशेषतः नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये लिंगायत लोक लिंगडेरचं सर्टिफिकेट काढतायत आणि अनुसूचित जातीच्या जागावरती अतिक्रमण करतायत. मला अतिशय खेदानं वाटतंय की लढाई आमची आज तुम्हाला जरी राजकीय वाटत असली तरी हे लिंगडेर जातीच्या सर्टिफिकेटवर अनेक लोक शिक्षित झालेत. सर्व प्रकारच्या नोकऱ्यामध्ये लिंगडर घुसलेले आहेत, म्हणजे लिंगायत घुसलेले आहेत. प्राध्यापक झालेत, प्राचार्य झालेत. उद्या एमपीएससी युपीएससी मध्ये जातील.
अनुसूचित जातीच्या आरक्षणावरती सगळ्यात मोठा धोका लिंगायत आणि धनगर या दोन जातीपासून. या दोन जातींचं आक्रमण फार मोठं वाटत आहे आणि या दोन जाती संख्येने सुद्धा फार मोठे आहे. धनगर तर कोटीत आहे. या धनगरांचं राजकारण, हे आरक्षणाचं राजकारण मोठं गमतीशीर आहे. देशाच्या लिस्टमध्ये मगाशी सांगितलं ऍडव्होकेट काले सरांनी, ते एससी ओबीसी मध्ये, पण त्यांनी इथं संघर्ष करून राजकीय सगळ्या गोष्टी करून इथं महाराष्ट्रात एनटी मध्ये आले. भारतात ओबीसी, महाराष्ट्रात ओबीसी प्लस एनटी, आणि यांना एनटीत घेण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनीच केलं. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये, शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये धनगरांची मतं निर्णायक असल्यामुळं तो समाज सदैव आपल्या बरोबर राहावा म्हणून धनगर समाजाला खुश करण्यासाठी शरद पवारांनी अत्यंत घृणास्पद राजकारण 1992-93 ला पहिल्यांदा त्यांना एनटीत घेतलं. पण तेवढ्या संख्येच्या तुलनेत त्यांना त्या 3-3.5% जागा पूर्ण झाली. मग ह्यांनी सांगितलं की अनुसूचित जातीत घाला, एसटी मध्ये घाला. तिथं महाराष्ट्रात 7% जागा आहे, एनटीत त्यांना 3.5% आहे. एसटी मध्ये घाला म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं, कारण जागा 7% आहे. आणि त्यांनी फार मोठं लॉजिक केलं, धनगर आणि धनगडी एकच आहे. ब्रिटिशांचं इंग्रजी चुकलंय असं आपल्या ते धनगर म्हणायला मोठा विरोध आहे ना हा. ज्यांनी जगाला इंग्रजी शिकवलं तर ते आमचे धनगर म्हणायला लागले की ब्रिटिशांचं इंग्लिश चुकलंय, डचं र झालंय, रचं ड झालंय. असं नाहीये. पण त्यांनी एसटी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतली. संख्या जातीनं मोठी आहे, धनगर समाज मोठा आहे, तो एकत्र येतो आणि यांचं राजकीय लोकसंख्या आणि प्रभाव इतका मोठा आहे की हे लोक पंतप्रधानाला बोलवतात, मुख्यमंत्र्याला बोलवतात, त्याच्या गळ्यात बोबडं घालायचं, हातात काठी द्यायची आणि त्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला यारबाडून टाकायचा भाग, त्याला मोहित करून टाकायचं. आणि मग ती जाऊन म्हणते काहीतरी करायलाच पाहिजे. त्याला अजितदादांनी फार चांगले एक वाक्य नागपूरच्या भाषणात केलं, लय मोठा सत्कार झाला की समजायचं ह्याच्या मागे काहीतरी काळजी आहे. आम्हाला फुल द्यायचं होणं झालंय. मुख्यमंत्र्यांची भेट होईना झाली आणि मुख्यमंत्री सुद्धा येतात की अडचण आहे. 92 पासून सांगतो, 90 पासून पंतप्रधान येतात. आपल्याला आठवत असेल याच सोलापूरमध्ये पंढरपूरला अटल बिहारी वाजपेयी लागलो धनगर आणि गोगड काठी दिली की ती अरबडतेच हो. पण एसटी मधल्या अनुसूचित जमातीतल्या आमदारांनी परवा विरोध केला. झिरवळांनी तुम्ही मला सांगितलं ते खरं आहे. आदिवासी लोकांनी उड्या मारल्या मंत्रालयामध्ये. आणि मग ह्यातली काही सावध लोक, हुशार लोकांनी ठरवलं की एसटीचा नाद करण्यापेक्षा एससी सोपा आहे. बिचारा गरीब समाज आहे, मी दादाकडे तरी जातोय, दादाकडे नाही तर आपल्याकडे देतोय, दुसरीकडे कुठे जातोय, तो समाज तिकडे तरी जातोय ना तरी इकडे तरी येतोय आणि आपण सांगेल ते ऐकतोय. मग ह्यांनी एससीच्या आक्रमणावरती प्लॅन सुरू केला. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की आता येत्या 2 वर्षामध्ये संख्या वाढणार आहे, खासदारांची पण संख्या वाढणार आहे आणि आमदारांची पण संख्या वाढणार आहे. आणि त्यामुळं हुशार धनगरांनी अगोदरच कास्ट सर्टिफिकेट काढायला सुरुवात केली. या हुशार धनगरामधला उत्तम जानकर हा एक हुशार धनगर आहे. खरं तर तो लबाड धनगर आहे. मी जी प्रेस बनवलेली आहे त्यामध्ये म्हटलंय की मेंढरासारख्या गरीब असणाऱ्या दलित समाजामध्ये घुसलेला हा
लबाड लांडगा आहे म्हणून. उत्तम जानकर ही व्यक्ती नाही, ही प्रवृत्ती आहे. आणि ही जी लांडगेची प्रवृत्ती आहे, की जे लांडगे जात चोरतायत, आजपर्यंत आपण विहीर चोरली, घर चोरलं, पैसे चोरले, जमीन चोरली, सोनं चोरलं, असं आजपर्यंत आपण ऐकत होतो. पण आता जात चोरी सुरू आहे. उत्तम जानकर हा जात चोर आहे. तो दलितांचे राजकीय हक्क बळकावले त्यानं. आणि आमची जी लढाई आहे ती केवळ उत्तम जानकर या व्यक्तीविरुद्ध नाही. मी आताच सांगितलं, लिंगायत समाज जो इथं उमर गेलाय, उबाठा, उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून तो आमदार झालाय बोगस जात प्रमाणपत्रावरती. लातूरमध्ये खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लिंगायत आहे, काँग्रेसनं केलेलं आहे. म्हणजे आज मी जे आपल्या पुढे